Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। गेल्या काही दिवसांपासून मवियामध्ये सांगलीच्या जागेवरनं वाद आहे। सांगलीची जागा शिवसेनेला हवी आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सुद्धा या जागेवर दावा करत आहे। काँग्रेसचं म्हणणं आहे ही जागा परंपरागत काँग्रेसची जागा आहे आणि म्हणूनच ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। तर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आम्हाला आता सांगलीच्या जागेवर त्यांनी दावा केलेला आहे आणि सांगलीमधनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलेली आहे। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे सांगलीच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्येच त्यांनी चंद्रहार पाटील जे नुकताच शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्यांची उमेदवारी देखील दाखल केली। त्यामुळे एकीकडे काँग्रेस या जागेवर आग्रही असताना शिवसेने त्याचा उमेदवार का दाखल केला आणि शिवसेना या जागेवर आग्रही का आहे हेच आपण समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सांगलीच्या जागेवरचा वाद जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांचा फॉर्म्युला आता ठरतोय, कुठली जागा कोणाला द्यायची याच्याबाबतची अजूनही स्पष्टता नाहीये। परंतु आपण बघितलं तर काँग्रेसने एक लिस्ट जाहीर केलेली आहे आणि काँग्रेसच्या ज्या जागा त्यांच्या वाट्याला येणार आहेत त्या जागांवर त्यांनी उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा काही ठिकाणी सभा घेऊन त्यांचे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे। अशा प्रकारे आता कोण कुठली जागा लढवणार याची एकत्रित लिस्ट येण्याऐवजी आपापले नेते आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे। सांगली जागेचा आपण जर विचार केला तर सांगलीची जागा ही जेव्हा आघाडी होती तेव्हा काँग्रेसकडे राहिलेली आहे। काँग्रेस ही सातत्याने जागा लढवत आलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही जागा काँग्रेसकडे जाईल असं म्हटलं जात होतं, परंतु आता शिवसेनेने त्या जागेवर दावा केलेला आहे। काँग्रेसचं म्हणणं आहे ही जागा नेहमीच आमच्याकडे राहिलेली आहे, जो सांगलीचा मतदार आहे तो काँग्रेसच्या विचाराचा आहे, त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। तर आता उद्धव ठाकरे म्हणतात की ही जागा शिवसेनेला हवी आहे कारण शिवसेनेने या जागेवर दावा केलेला आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापूरची जागा ही शिवसेना युतीमध्ये लढवत आलेली आहे। शिवसेनेचा तिथे खासदार सुद्धा राहिलेला आहे। संजय मंडलिक हे सध्याचे शिवसेनेचे खासदार आहे, अर्थात ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। तर जी कोल्हापूरची जागा आहे ती शिवसेना लढवत आलेली आहे, तिथे त्यांचा खासदार सुद्धा निवडून आलेला आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरच्या जागेवरनं आता शाहू महाराज लढणार आहेत हे नक्की झालेले आहे आणि शाहू महाराजांची उमेदवारी देखील तिथनं जाहीर करण्यात आलेली आहे। शाहू महाराज अर्थातच आता काँग्रेसच्या तिकिटावर लढतायत। मध्यंतरी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींचे आभार सुद्धा मानले होते आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सुद्धा आभार मानले होते। उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांची भेट घेतली होती आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे। अर्थातच कोल्हापूरची जागा ही जसं मी सुरुवातीला म्हटलं की शिवसेनेकडे होती, शिवसेना तिथून ती जागा लढवत होती, परंतु ती जागा आता काँग्रेसकडे गेल्याने आणि काँग्रेसकडनं तिथनं शाहू महाराज निवडणूक लढवत असल्याने आता शिवसेनेने काँग्रेसच्या जागेवर दावा केलेला आहे आणि ती जागा आहे सांगलीची जागा। आता सांगलीच का, शिवसेना सांगलीऐवजी कुठली तरी वेगळी सुद्धा जागा मागू शकलं असतं, परंतु सांगलीच मागण्यामागे एक महत्त्वाचं कारण सुद्धा आहे आणि ते कारण समजून घेण्याआधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं बलाबल नेमकं कसं आहे, शिवसेनेचे नेमके आमदार किती आहेत हे आपण समजावून घेणं महत्त्वाचं आहे। तर जर आपण कोल्हापूरचा विचार केला, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा, तर तिथे शिवसेनेचा एक आमदार आहे। राधानगरीमध्ये प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे आमदार आहेत, अर्थात ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत। दुसरीकडे सांगलीचा जर आपण विचार केला तर सांगलीमध्ये खानापूर मध्ये शिवसेनेचा एक आमदार आहे, अनिल बाबर हे खानापूरचे आमदार आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन देखील झालं होतं, परंतु ते सुद्धा शिंदे गटामध्ये होते। दुसरीकडे सातारा लोकसभामध्ये कोरेगावमध्ये महेश शिंदे हे सुद्धा शिवसेनेचे आमदार आहेत, ते सुद्धा आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। आणि दुसरीकडे पाटणमध्ये शंभूराज देसाई हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि ते सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। म्हाड्याचा आपण जर विचार केला तर म्हाड्यामध्ये सांगोलेच्या जागेवर शहाजी बापू पाटील हे निवडून आले होते आणि ते सुद्धा सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत। तर आपण जर जो पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पुण्यात अर्थात एकही शिवसेनेचा आमदार नाही आहे, त्यामुळे पुण्याचा विचार आपल्याला इथे करता येणार नाही, परंतु इतर जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे जरी आमदार असले तरी ते बहुतांश आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे। आता लोकसभेची महत्त्वाची निवडणूक आहे, महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि याच्यामध्ये जर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण एकही आपला उमेदवार उतरवला नाही तर येत्या निवडणुकांमध्ये त्याचा आपल्याला फटका बसू शकतो, हे शिवसेनेच्या पक्क लक्षात आहे। आणि म्हणूनच शिवसेना सुरुवातीपासून कोल्हापूरच्या जागेवर दावा करत होती। शिवसेनेचं म्हणणं होतं की कोल्हापूरची जागा आम्हाला मिळावी, जर शाहू महाराज लढत असतील तर ते शाहू महाराजांनी सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावर लढावं, शिवसेनेच्या मशालवर लढावं, परंतु शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसने ही जागा स्वतःकडे ठेवून घेतली आणि आता ही जागा काँग्रेसकडे गेली आणि तिथनं शाहू महाराज लढतात। अशा वेळी एकच जागा होती आणि ती सुद्धा काँग्रेसकडे गेल्याने मवियामध्ये दुसरी कुठलीही जागा ही
पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला मिळत नव्हती आणि म्हणूनच शिवसेनेने आता सांगलीच्या जागेवर दावा करायला सुरुवात केलेली आहे। सांगलीचे चंद्रहार पाटील, जसं मी सुरुवातीला म्हटलं, एक प्रमुख तिथले दावेदार आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी 500 गाड्यांचा ताफा घेऊन ते मातोश्रीवर सुद्धा दाखल झाले होते। मोठे शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं होतं आणि ते या जागेवरनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी सुद्धा कोल्हापूरचा दौरा केलाच, त्याचबरोबर त्यांनी सांगलीचा सुद्धा दौरा केला आणि सांगलीमध्ये त्यांनी मोठी सभा घेतली आणि त्या सभेमध्येच त्यांनी थेट चंद्रहार पाटील यांची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली। एक प्रकारे काँग्रेसला बाजूला करत किंवा काँग्रेसचा दावा असताना सुद्धा तो ओव्हरपॉवर करत उद्धव ठाकरेंनी ती जागा आपल्याकडे ठेवून घ्यायचा प्रयत्न केला किंवा एक प्रकारे त्यांनी त्यांची उमेदवारी देखील तिथनं जाहीर केली। त्यामुळे आता या जागेवरनं काय वाद होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जसं मी सुरुवातीला म्हटलं की शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला उमेदवार उभं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढणं महत्त्वाचं आहे असं शिवसेनेला वाटतं, उद्धव ठाकरेंना वाटतं आणि असं असताना जर आपण महाविकास आघाडीमध्ये निवडणुका लढवतोय तर आपण जर एकही उमेदवार हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा केला नाही तर येत्या विधानसभाच्या निवडणुका आहेत त्याच्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो, तिथल्या मतदारांवर प्रभाव पडू शकतो। त्यामुळे एकतरी जागा ही आपल्याकडे राहायला हवी या विचारानेच त्यांनी सांगली या जागेवर दावा करायला सुरुवात केलेली आहे। इतर जर आपण जागा बघितल्या म्हणजे मावळ असेल किंवा शिरूर असेल किंवा रायगड असेल, इथे सुद्धा मावळमध्ये श्रीरंग बारणे जे शिवसेनेचे खासदार होते ते सुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे। तिकडे आपण बघितलं तर जुन्नरमध्ये सुद्धा तिथे आढळराव पाटलांनी निवडणूक लढवली होती परंतु ते हारले होते। तिकडे रायगडमध्ये सुद्धा सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते त्यांची ताकद आहे। त्यामुळे शिवसेनेला जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यापासून जे इतर जो भाग आहे, खालचा भाग आहे, तिथे जर आपला जम बसवायचा असेल, तिथे जर येत्या काळामध्ये आपले आमदार निवडून आणायचे असतील तर तिथे निवडणूक लढवणं आवश्यक आहे आणि म्हणूनच जिथं त्यांचा कोल्हापूरवर दावा होता तो दावा काँग्रेसने केल्यामुळे किंवा कोल्हापूरची जागा काँग्रेसने लढवल्यामुळे आता त्यांनी सांगलीच्या जागेवर दावा करायला सुरुवात केली आहे। अर्थात या जागेवरनं अनेक वाद आहेत। काँग्रेसचे नेते म्हणतात की ही जागा आम्हाला हवी आहे, त्यासाठी ते आग्रही आहेत, तर दुसरीकडे संजय राऊत सुद्धा सातत्याने म्हणतात की आम्ही हसत हसत कोल्हापूरची जागा सोडली आहे परंतु आम्ही सांगलीची जागा मात्र सोडणार नाही आहे। सांगलीची जागा ही शिवसेनाच लढवेल आणि शिवसेनेचाच तिथे उमेदवार विजयी होईल असं सुद्धा ते आता दावा करतायत। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं अस्तित्व राहण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्यासाठी शिवसेनेला एका जागेची गरज आहे आणि म्हणूनच सांगलीच्या जागेवर आता दावा केला जातोय। अर्थात महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकांमध्ये या जागावर काही निर्णय होतोय का आणि उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेला असताना काँग्रेस त्या जागेवर दावा करतं का, तिथनं कुठला नवीन उमेदवार देतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत काय वाटतं आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।